शेतकरी मित्रांनो, राम राम. राज्यातील पाऊस उघडणार तर किती दिवस उघडणार, खंड कोणत्या जिल्ह्यांना पडणार की खंडच पडणार, हा अंदाज जाणून घेण्याआधी महत्त्वाच्या सूचनावर एक नजर टाकू. सर्व शेतकरी बांधवांना सूचित करण्यात येते की आजपासून राज्यातील पावसाचे प्रमाण खूपच कमी होणार, म्हणजे उघडीप मिळणार. हा खंड कसा असेल, खंड किती दिवस असेल, कोणत्या जिल्ह्यांना पाऊस होणार, परत राज्यात पाऊस कधी येणार, जे भाग सुटले त्या भागात पाऊस होणार का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये दिली आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर, महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे. आपल्याला माहिती आहे की डिप्रेशन हे आता गुजरातवर सरकलेलं आहे. महाराष्ट्रावरचा त्याचा परिणाम संपलेला आहे. भविष्यामध्ये पाऊसमान कसं असेल हा महत्त्वाचा अंदाज आता यापुढे आपल्याला बघायचा आहे. आपण या ठिकाणी बघतो की 106% महाराष्ट्रामध्ये पावसाची नोंद आहे. सरासरी 31 जुलैच्या अखेर पाऊस पडला की लगेचच एल निनो संपला अशा भूमिकेत आपण जातो, परंतु ते चुकीचं आहे. आपण या ठिकाणी मध्य प्रदेश, गुजरातचा काही भाग आणि कोकण सहित तेलंगणापर्यंत पावसाची परिस्थिती काल मुसळधार स्वरूपात होती. पश्चिम विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर मराठवाडा या ठिकाणी याचा प्रभाव राहिला. मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र त्याचा प्रभाव कमी होता. ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, दररोज व्हिडिओ बघतात, त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल. सध्या आपण बघतो की भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार विदर्भ, मराठवाड्यातील पाऊस उघडतोय. घाटमाथ्यावर आणि कोकणात पावसाच्या सरी येऊ शकतात. हीच बाब आपण जेव्हा 2 ऑगस्टला बघतो तेव्हा विदर्भ, मराठवाड्यातील पाऊस उघडलेलाच आहे, परंतु घाटमाथ्यावर आणि कोकणात पावसाची शक्यता कायम आहे. तीच परिस्थिती आपल्याला 3 तारखेला दिसते, परंतु 3 तारखेपासून भारतातील पाऊस बऱ्यापैकी उघडेल. 4 तारखेला मात्र पूर्व भारताकडून उत्तर भारतामध्ये पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. महाराष्ट्रात मात्र पावसाची उघडीप असणार आहे. तीच परिस्थिती म्हणजे महाराष्ट्रातील उघडीप 5 तारखेला कायम आहे. महाराष्ट्रामधली स्थिती ECMWF मॉडेलनुसार जरी बघितली तर आपल्याला सध्या तरी कोकण आणि थोडं उत्तर महाराष्ट्राच्या पश्चिमी भागातला पाऊस सोडला तर स्थानिक वातावरणाचं शक्यता आहे. बाकी फारसं पावसाचं वातावरण नाही आजपासून. 2 तारखेला थोडं मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाची परिस्थिती हलक्या स्वरूपात, स्थानिक स्वरूपात निर्माण होऊ शकते. कोकणातलं मात्र वातावरण कायम आहे. 3 तारखेला थोडं पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा असं वातावरण तयार होऊ शकतं स्थानिक स्वरूपात. दक्षिण कोकणात थोडं पावसाळी वातावरण अधिक असण्याची शक्यता आहे. 4 तारखेला मात्र स्थानिक वातावरण आहे. किरकोळ पावसाचं वातावरण पूर्व विदर्भ आणि कोकण आहे. 5 तारखेला पावसाचं प्रमाण कमी असणार आहे महाराष्ट्रामध्ये. स्थानिक काही वातावरण होऊ शकतं. 6 तारखेला विशेष वातावरण नाही. 7 तारखेलाही विशेष वातावरण नाही. पूर्व विदर्भ आणि कोकण थोडं वातावरण असणार आहे. 8 तारखेलाही पावसाचं वातावरण कमी आहे. 9 तारखेला देखील केवळ कोकणात पावसाळी वातावरण आहे. 10 तारखेलाही दक्षिण कोकणात पावसाळी वातावरण असणार आहे. बाकी विशेष पावसाळी वातावरण नाही. 11 तारखेलाही विशेष वातावरण नाही. 12 तारखेलाही महाराष्ट्रात विशेष पावसाळी वातावरण असण्याची शक्यता नाही आहे. 13 तारखेला मात्र एक कमी दाबाचं क्षेत्र विदर्भात सक्रिय होईल आणि त्यामुळे बहुतांश विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पुन्हा मोठ्या पावसाचे संकेत आहे. 14 तारखेला विदर्भ, उत्तर मराठवाडा थोडं पावसाळी वातावरण वाढू शकतं. कोकणात पाऊस असू शकतो. 15 तारखेला मात्र विशेष पावसाळी वातावरण नाही. 15 तारखेपर्यंत आपल्याला फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात दिसत नाही आणि 15 दिवस हा फार मोठा खंड आहे. त्यामुळे काही विभागात याचे खूप विपरीत परिणाम होऊ शकतात. एल निनोचं वर्ष आहे. आपण झालेल्या पावसावर फार समाधान मानणं सुद्धा चुकीचं ठरणार आहे, कारण हे वर्ष पाणीसाठे जरी मोठ्या प्रमाणात भरले असले तरी देखील अडचणीचं आहे, लक्षात ठेवा. 15 तारखेपर्यंत दूरचा अंदाज बघितला तर केवळ कोकण आणि पूर्व विदर्भ असं पावसाळी वातावरण आहे. मात्र उर्वरित महाराष्ट्रामध्ये आपल्याला किरकोळ स्वरूपाचं वातावरण पावसाचं होईल स्थानिक स्वरूपामध्ये. या पलीकडे फारसा प्रभाव नाही. त्यामुळे पहिला 15वाडा तरी जो मॉडेलमध्ये अंदाज दिसतोय तो फार समाधानकारक नाही. आतापर्यंत महाराष्ट्रात पाऊस झालाय. काही विभाग त्यामध्येही कमी पावसाचे आहेत.
काही विभागात समाधानकारक पाऊस झालाय तर काही विभागात अतिवृष्टी देखील झालेली आहे आणि असमान वितरण हेच एल निनोचा खरा प्रभाव आहे. त्यामुळे एल निनोचा प्रभाव संपलाय असं समजून आनंदोत्सव साजरा करण्याची वेळ अजून आलेली नाहीये. त्यामुळे पुढे काय घडतंय हे आपल्याला बारकाईने बघावं लागणार आहे. आपण जर धावता अंदाज या मॉडेलचा घेतला तर आज दिवसभरात कोकण किनारपट्टीला हलक्या सरी होऊ शकतात. विशेष पाऊस नाही. सूर्यदर्शन म्हणा किंवा उघडीप आपल्याला महाराष्ट्रात दिसू शकते. उद्या मात्र थोडं मराठवाड्यामध्ये, मध्य महाराष्ट्रामध्ये किरकोळ पावसाळी वातावरण पश्चिम महाराष्ट्रामध्ये तयार होऊ शकतं. स्थानिक स्वरूपामध्ये हे स्थानिक स्वरूपातलं वातावरण पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, दक्षिण कोकण या विभागात उद्या मात्र म्हणजे 3 तारखेला चांगल्या प्रकारचं आहे. असंच पद्धतीचं स्थानिक वातावरण आपल्याला 4 तारखेला एक किरकोळ स्वरूपात असू शकतं. जिथे अनुकूल परिस्थिती निर्माण होईल तिथेच तो पाऊस पडेल, अन्यथा पाऊस पडणार नाही. 4-5 तारखेला किंवा 6 तारखेला, 7 तारखेला ढगाळ वातावरण असेल परंतु विशेष पाऊस नाहीये. 8 तारखेला विशेष पाऊस नाही, हा खंड पडलेला आहे. 11 तारखेपर्यंत आपल्याला फारसं पावसाळी वातावरण दिसत नाही. 12 तारखेलाही विशेष नाही परंतु थोडं कोकण आणि विदर्भ असं वातावरण आहे. एक वादळी प्रणाली विकसित होत असल्यामुळे 13 तारखेला थोडं वातावरण आपल्याला विदर्भामध्ये, पूर्व विदर्भामध्ये दिसतंय. पूर्व विदर्भात किरकोळ वातावरण आणि घाटमाथ्यावर 14 तारखेला असण्याची शक्यता आहे. 15 तारखेला मात्र थोडं वातावरणात बदल होतोय परंतु विशेष पावसाळी वातावरण नाही. म्हणजे अख्खा अर्धा पूर्वार्धाचा ऑगस्ट हा खराब होतोय आणि याला दुसरं काही कारण नसून हा एल निनोच त्याला कारणीभूत आहे. त्यामुळे आपण एकदम परिस्थिती बदलली आहे असं म्हणून चालणार नाही. जरी आपल्याला आज महाराष्ट्रामध्ये परिस्थिती बदलली आहे, सरासरीपेक्षा म्हणजे 106% महाराष्ट्रात पाऊस पडलेला दिसतोय, परंतु ही सर्व ठिकाणी समाधानाची बाब नाही आहे. आपण 6 जिल्हे असे बघतो त्या ठिकाणी कडकडीत दुष्काळ आहे. 6 जिल्ह्यांमध्ये आपण अतिवृष्टी बघतो. तर काही ठिकाणी आपण परिस्थिती अशी बघतो की पेरण्या झाल्यात, पिकांना तात्पुरता पाऊस झालेला आहे. नदी, नाले, बंधारे, विहिरी कोरड्या आहेत. परिस्थिती अनुकूल नाही. केवळ शेतात पीक दिसतं हिरवेगार परंतु तेही 15 दिवसाच्या खंडामध्ये जगेल की नाही याची खात्री नाही. त्यामुळे आपण 15 दिवसाच्या अंदाजावर जर लक्ष केंद्रित केलं तर पुढचा अंदाज फार समाधानकारक नाही. पुन्हा एकदा पावसाची मोठी घट म्हणजे आज जे काही हिरवेगार आपल्याला जिल्हे दिसत आहेत पाऊस पडल्याचे ते पुन्हा एकदा रेड होणार आहेत. त्यामुळे संकट संपलेलं नाही ही मात्र शेतकऱ्यांनी बाब लक्षात घ्या. आपल्याला अनेक पाणी प्रकल्प भरलेत हे समाधानाची बाब आहे. जमेची बाजू आहे. दुष्काळाची तीव्रता कमी राहील आणि झालेला पाऊस जुलैमधला ही केवळ दुष्काळाची तीव्रता कमी करणार आहे. मात्र याचा अर्थ दुष्काळी परिस्थिती संपली असं म्हणता येणार नाही. मात्र आपण आशावादी आहोत. उत्तरार्धात आपल्याला पूर्वार्ध हा ऑगस्टचा नेहमी कमी पावसाचा असतो. उत्तरार्धामध्ये मात्र चांगले पाऊस होणं आपल्याला अपेक्षित आहे. कारण आयोडी पॉझिटिव्ह होईल, वादळी प्रणाल्या विकसित होतील. मोठे पाऊस आपल्याला ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये होऊ शकतात, ऑक्टोबरपर्यंत होऊ शकतात. त्यामुळे आपली गरज भागेल एवढं पाणी येईल. परंतु मात्र पिकांना पूरक अशा प्रकारचा पाऊस वेळेत न झाल्यास आपल्याला उत्पादनात मोठी घट मात्र सोसावी लागेल असं बऱ्याच भागात दिसते. कारण अति पावसामुळे पिकं गेलेली आहेत, कमी पावसामुळे पिकं जाणार आहेत. त्यामुळे हे वर्ष तसं उत्पादनाच्या घट निर्माण करणारं असण्याची शक्यता आहे. शेतकरी मित्रांनो, राम राम. मी किशोर पाटील आपल्याला 1 ते 3 ऑगस्ट दरम्यानचा महाराष्ट्र हवामान अंदाज सांगणार आहे. तर 1 ते 3 ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्रातील पावसाचे प्रमाण कमी होणार असून घाटमाथ्यावर हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी होतील. तसेच उर्वरित राज्यात स्थानिक वातावरणाचा पाऊस होणार असा अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हा अंदाज लक्षात घेऊन शेती कामे करावीत. मराठवाडा विभागात आज बहुतांश ठिकाणी ढगाळ हवामान राहील तर काही ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो. तर उद्या काही जिल्ह्यांना उघडीप तर काही जिल्ह्यांना किरकोळ पावसाची शक्यता आहे. तसेच 3 ऑगस्ट रोजी वातावरण ढगाळ राहून तुरळक ठिकाणी स्थानिक वातावरणाचा हलका पाऊस होऊ शकतो.
त्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांना या 3 दिवसात मोठ्या पावसाचा अंदाज नसून शेतीच्या कामासाठी वातावरण चांगले राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर आहेत विदर्भ. तर या विभागात 1 ते 3 ऑगस्ट दरम्यान हवामान ढगाळ राहून काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. तसेच नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे. तर अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यात तुरळक पाऊस होऊ शकतो. यात ऊन सावली तसेच हलका पाऊस शेतकऱ्यांना पाहायला मिळेल. त्यानंतर आहेत उत्तर महाराष्ट्र. तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक घाट परिसरात थोडा जोर अधिक असेल तर मैदानी भागात मध्यम पाऊस होऊ शकतो. त्यानंतर पाऊस कमी होऊन अधूनमधून उघडीप मिळेल. तर धुळे, जळगाव आणि नंदुरबार भागात हलका मध्यम पाऊस होऊ शकतो. यानंतर या भागात देखील उघडीप पाहायला मिळेल. त्यानंतर आहेत पश्चिम महाराष्ट्र. तर पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरात या दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर मैदानी भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. तसेच 2-3 ऑगस्ट नंतर पावसाची तीव्रता कमी होऊन मैदानी भागात उघडीप मिळण्याची शक्यता आहे. हा अंदाज पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांसाठी असेल. तर सोलापूरमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असून नंतर हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. तसेच अहिल्यानगर जिल्ह्यात पश्चिम भागात हलका ते मध्यम पाऊस तर उर्वरित भागात तुरळक ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो. बाकी वेळी उघडीप कायम असेल. तर शेतकरी मित्रांनो, हा झाला आपला 1 ते 3 ऑगस्ट दरम्यानचा महाराष्ट्र हवामान अंदाज. तर आपण थोडक्यात 1 ते 15 ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्रात काय परिस्थिती राहू शकते याचा थोडक्यात आढावा घेणार आहोत. तर मी सुरुवातीलाच आपल्याला क्लिअर करू इच्छितो की हे अंदाज जे असतात मॉडेल बेस असतात आणि हवामान जसे बदलणार तसे मॉडेलचे अंदाज देखील बदलत असतात. त्यामुळे या अंदाजात बदल होऊ शकतो याची देखील सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी. फक्त आपल्या माहितीस्तव एक अंदाज थोडक्यात देण्याचा हा प्रयत्न केला जातो. तर 1 ते 15 ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्रातील मान्सूनची स्थिती बदलत जाणार. त्यामुळे पहिल्या आठवड्यात राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर कमी राहील. त्यात पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र घाट परिसर वगळता या भागात हवामान ढगाळ राहील. परंतु पावसाने उघडीप दिलेली असल्यामुळे ऊन सावलींचा खेळ चालू असेल. फक्त तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तर 6 ते 10 ऑगस्ट दरम्यान बंगालच्या उपसागरात काही हालचाली होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दरम्यान राज्यातील परिस्थितीत थोडा बदल होऊ शकतो. तर 15 ऑगस्टच्या जवळपास राज्यातील काही भागांना पावसाचे पुनरागमन होण्याची शक्यता आहे. त्याआधी राज्यातील अनेक भागात चांगली उघडीप असेल आणि शेतकऱ्यांना शेतीची कामे करण्यासाठी वेळ मिळेल. तर चला तर शेतकरी मित्रांनो, आपले काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये नक्की कळवा. तसेच या दरम्यान आता जसा जूनचा शेवटचा आठवडा जोरदार पाऊस झाला तसेच जुलैचा देखील शेवटचा आठवडा राज्यातील अनेक भागांना जोरदार पाऊस बरसला. परंतु यात देखील अनेक भाग असे सुटलेले आहेत की ज्या भागात भरणी होईल असा पाऊस झालेला नाही, म्हणजे चांगला पाऊस झालेला नाही. तर अशा भागातील शेतकऱ्यांनी नक्कीच आपला जिल्हा, तालुका नक्कीच कमेंट्समध्ये कळवा, जेणेकरून त्याचा पुढील व्हिडिओमध्ये उपयोग होईल. चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले सर्व शेतकऱ्यांचे खूप खूप धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.